सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत निघालेल्या या मोर्चात भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना 8 तास आणि इतर कृषी पंपांना सलग 10 तास वीज पुरवठा करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यात सध्या भीमा नदीकाठच्या शेती पंपांना केवळ 2 तास तर इतर कृषी पंपांना 6 तास वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने जपलेली पिके विजेअभावी करपू लागल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे। या पार्श्वभूमीवर संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 4 पुतळा परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। वीज आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। वीज आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। नदीकाठच्या शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी सलग 8 तास लाईट मिळालीच पाहिजे। भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना किमान 8 तास आणि विहीर, बोरवेल, शेततळे यासह सर्व कृषी पंपांना सलग 10 तास वीज पुरवठा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। तसेच उजनी धरणातून शेतीसाठी आणखी एक पाण्याची पाळी सोडावी, थकीत ऊस बिले तात्काळ जमा करावीत, भीमा नदीवर अत्याधुनिक बॅरेजेस उभारावेत, ऊस बिलांबाबत चुकीची माहिती देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करावी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या जमिनींची भरपाई द्यावी, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आल्या। जलसंपादन विभागाचा कारभार कसा आहे हे या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः उजनी धरणाच्या पाण्याचं नियोजन करताना दिसून आलेलं आहे। अल निनो काही अचानक आलेला नाही आहे। या वर्षी मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहणार हे जवळजवळ 6-7 महिन्यापूर्वी स्पष्ट झालेला होता, तसा अंदाज आलेला होता। आणि अल निनो याचा अर्थ पाऊस लांबणार, पावसाची टक्केवारी कमी होणार। पण हवामान खात्याचे वेगवेगळ्या एजन्सीज आजही ठामपणाने सांगतात की सरासरीच्या 90% तरी पाऊस पडणारच। म्हणजे याचा अर्थ पाऊस मागे पुढे होऊ शकेल, परंतु पडणारा पाऊस हा 10%च कमी पडणार आहे। म्हणजे या वर्षी पुन्हा आणि उजनीमध्ये पाणी येणार आहे। मग उन्हाळ्यामध्ये विशेषतः मार्च, एप्रिल, मे आणि आता जून मधला सुद्धा जो पाण्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे, त्या संभाव्य तुटवडा निर्माण झाला तर कशा पद्धतीचं पाण्याचं वाटप करायला पाहिजे याचं नियोजन जलसंपदा विभागाकडे पाहिजे होतं, परंतु त्यांनी ते केलेलं नाही आहे। खरं तर उजनीच्या पाण्याचं ऑडिट झालं पाहिजे। 1 नोव्हेंबर पर्यंत पाऊस होता, जवळजवळ डिसेंबर जानेवारी पर्यंत पाणी प्रवाहित होतं, उजनी फुल्ल भरलेलं होतं। आणि त्याच्यानंतर इतका मोठा पाऊस पडलेला होता की पाण्याची फारशी गरज नव्हती, तरी सुद्धा काही गरज नसताना पाण्याची आवर्तनं का दिली गेली, भीमा नदीमध्ये पाणी का सोडलं गेलं, त्याचं सगळं ऑडिट झालं पाहिजे। कारण पाणी उजनी पूर्ण भरल्यानंतर जवळजवळ 2 वर्ष पाणी पुरायला पाहिजे, परंतु तसं झालेलं नाही आहे। याला केवळ जबाबदार आहे ते जलसंपादन खातं आहे आणि त्यांनी नियोजन केलेलं नाही। मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे। त्यामुळे प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे।